नमस्कार मंडळी, मी कांगणे सर धमधम नारायण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक अभिनंदन। आजची बोधकथा शहाजी राजा आणि माता जिजाऊची। शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाहीमध्ये दाखल झाले। आदिलशाहीनं त्यांना पुण्याची जागीर दिली। ही वार्ता निजामशाहीच्या कानावर गेली आणि खुद्द शहाजी राजाचे सासरे लखुजी जाधव हे निजामशाहीच्या दरबारामध्ये सरदार होते। सिंदखेड राजाचे लखुजीराव जाधव हे निजामशाहीच्या सरदारकी असल्यामुळे त्यांनी शहाजी राजांच्या पाठीमागे त्यांना पकडण्यासाठी आदेश दिला आणि लखुजीराव जाधव हे त्यांना पकडण्यासाठी निघालेले। शहाजी राजांनी आपले घोडे, आपलं सैनिक, आपली पत्नी जिजाऊ सगळ्यांना सोबत घेऊन ते येरवळून निघाले आणि लखुजी जाधव सिंदखेड राजावरून त्यांना पकडण्यासाठी निघालेले आहेत। ही गोष्ट शहाजी राजाच्या लक्षात आली आणि अगदी घोडे वेगाने दौडत होते। शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर गावाजवळ दुपारच्या वेळेला घोडे थांबलेले आहेत। मा जिजाऊला इतक्या दूरचा प्रवास झेपत नव्हता। त्यांचे घोडे, त्यांच्या सोबत असलेलं सैन्य थोडं आरामानं चालत होतं, परंतु शहाजी राजा आणि बाळ संभाजी हे मात्र वेगाने जुन्नर जवळ जाऊन पोहोचले होते। जुन्नरच्या जवळ असलेल्या दाट झाडीमध्ये डेरेदार अशा वृक्षाखाली शहाजी राजा आणि संभाजी थांबले होते। ते वाट बघत होते जिजाऊची। वारंवार संभाजी आपल्या आईची वाट बघतोय की आई कधी येते, आणि शहाजी राजे सुद्धा आपल्या पत्नीची वाट बघतात। तेवढ्यामध्येच बाळ संभाजीला दुरून धुळीचे लोट दिसले। घोड्याच्या टापाचा आवाज येताना कानावर आला। त्यांनी आपल्या बाबा राजे शहाजीला सांगितलं की बाबा, आई येते, मला धुळीचे लोट दिसतात, घोड्यांच्या टापाचा आवाज येतो, आपली पत्नी सुखरूप पाठीमागून येते याचाही आनंद शहाजी राजांना झाला आणि बसल्या ठिकाणाहून उठून ते त्या दिशेकडे बघतात। तेवढ्यामध्येच पाठीमागून घोडे आले। त्या घोड्यावर असणारी जिजाऊ आपल्या दासीच्या मदतीनं घोड्यावरून खाली उतरली आणि त्या आम्रवृक्षाच्या छायाखाली जात असताना जिजाऊ बोलली, आता पुढचा प्रवास मला झेपेल असं वाटत नाही, खूप थकवा आलेला आहे आणि पुढे मी जाऊ शकणार नाही। शहाजी राजांना ही गोष्ट ऐकून फार वाईट वाटलं। ते म्हणाले, असं जर आपण दमादमानं प्रवास करत निघालो तर तुमचे वडील, आमचे सासरे लखुजीराव जाधव सिंदखेडहून निघाले आपल्या पाठीमागूनच, आणि ते केव्हाही इथे येऊन मला पकडू शकतात। आपल्याकडे सैन्य थोडं आहे, त्यांच्याकडे सैन्य जास्त आहे। याच्यावर जिजाऊ काय बोलणार? ती सांगत होती, मी काय बोलणार, तुमचं राजकारण, तुमच्या लढाया, पण एवढंच, मला पुढचा प्रवास झेपवत नाही। आणि हे ऐकून थोडं शहाजी राजांना जिजाऊचा, तिच्या वडिलाचा, लखुजीराव जाधवांचा थोडासा राग आला, परंतु राग करण्यात, वेळ वाया घालण्यात अर्थ नव्हता। पुढे काय करावा अशा विचारात
शहाजी राजे असताना जिजाऊंनी प्रश्न मांडला, आपण जर तुमचे विवाही विश्वासराव जुन्नरला राहतात त्या ठिकाणी जर आपण मला ठेवलंच तर फार छान होईल, चांगली गोष्ट आहे. दोघांचा त्याच्यावर विचार विनिमय झाला आणि शहाजी राजांनी आपला माणूस जुन्नरला विश्वासरावकडे पाठवला. विश्वासरावला ही खबर गेल्यानंतर त्यांनाही आनंद झाला. खुद्द विश्वासराव जुन्नरमधून गावाच्या येशीपर्यंत आपल्या माणसांनीशी आले, सैन्यानीशी आले आणि एकूण शहाजी राजे, जिजाऊ, बाळ संभाजी हे पोहोचलेले आहेत. त्यांचं सैन्य देखील त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि मोठ्या आनंदानं त्या दोघांना आणि मातब्बर अशा साथीदारांना घेऊन विश्वासराव त्या जुन्नरच्या वाड्यामध्ये गेले. जुन्नरच्या वाड्यामध्ये गेल्यानंतर दुपारच्या वेळेपासून ते संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी ते थांबलेले आहेत. खूप सगळ्या त्यांच्या गप्पा झाल्या, आनंदाच्या झाल्या, दुःखाच्या झाल्या, सगळ्या गप्पा करून दिवे लागणीच्या वेळेला शहाजी राजांनी जेवण आटोपलं आणि विश्वासरावांना म्हटले, हे बघा, नाईलाज असतो, माझ्या पत्नीला मी तुमच्याजवळ ठेवतोय, त्यांना सांभाळा. असं विश्वासरावांना त्यांनी एक जबाबदारी म्हणून, एक माणुसकी खातर आपल्या पत्नीला त्यांच्याजवळ ठेवलं आणि पुढील प्रवासासाठी ते निघतो असं त्यांना सांगत होते. कारण त्यांना असं वारंवार वाटत होतं की केव्हाही लखुजी जाधवांचा म्हणजेच आपल्या सासऱ्यांचा हल्ला आपल्यावरती होऊ शकतो आणि आपल्याकडे सैन्य फौज फाटा कमी आहे याची जाणीव शहाजी राजांना होती. शहाजी राजांनी ताबडतोब ते आटोपलं. बाळ संभाजीला विचारलं, बाळा, तो आमच्या सोबत येणार का आई सोबत राहणार? आणि बाळ संभाजी देखील बाबांसोबत जायला तयार झाला. मा जिजाऊ तिथेच उभी होती. टचकन मा जिजाऊच्या डोळ्याला पाणी आलं, त्या रडत होत्या. परत एकदा बाळ संभाजीला त्यांनी मिठीमध्ये घेतलं, तोंडावरून हात फिरवला आणि डोळे पुसायला पदर डोळ्यांना लावला. तोच शहाजी राजा आणि संभाजी पाठोपाठ निघालेले. वाड्याच्या बाहेर गेले, घोड्यावर बसले आणि घोडे वेगानं दौडायला सुरुवात झाली. घोड्यांचा टापांचा आवाज जिजाऊच्या कानामध्ये घुमत होता. जिजाऊला फार फार वाईट वाटत होतं, परंतु परिस्थितीच तशी होती आणि शहाजी राजा आणि बाळ संभाजी त्या ठिकाणाहून निघून गेले. दिवे लागले, पालोत्या पेटल्या, सगळ्यांचे जेवण आटोपले. जुन्नर शहर शांत झालं. कोणी नुकतंच अंग टाकलं होतं, कोणी झोपण्याच्या तयारीत होतं. विश्वासराव देखील जेवून सदरेवर बसले होते आणि तेवढ्यात निरोप आला की लखुजी जाधवांनी जुन्नरच्या सगळ्या वाटा रोखून धरल्या. लखुजी जाधवांचं फार मोठं सैन्य जुन्नरवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे आणि ही खबर विश्वासरावांच्या कानावर गेली. विश्वासरावांनी लगेच भिंतीला अडकवलेलं शस्त्र काढलं, तलवार काढली आणि धावत पळत वाड्याच्या दरवाजापाशी जातेच न जातेच तोच लखुजी जाधवांचा घोडा त्या ठिकाणी हजर होता. लखुजी जाधवांनी तलवार आपल्या हातामध्ये उपसली आणि घोड्यावरून खाली उतरत ते म्हटले, कुठे आहे तो भोसला? त्यावर विश्वासराव म्हणाले, अहो, तुम्ही आमचे पाहुणे, अशी लढाईची भाषा करून काय मिळणार आहे आपल्याला? तुम्ही पहिले खाली या, थोडं आमच्याशी बोला. परंतु लखुजी जाधव त्या विचारात नव्हते. त्यांना पकडायचं होतं ते शहाजी राजांना. परंतु शहाजी राजा तर तिथं नव्हतेच. दोघांची रागवारागवी विश्वासराव आणि या लखुजी जाधवांची चालू असताना, बोलणं चालू असताना लखुजी जाधव ऐकायला तयार नाहीत.
आणि त्यांनी लगेच विश्वासरावांवर तलवार उगारली. विश्वासरावही लढाईमध्ये पटाईत होते, त्यांनी देखील तलवार उचलली आणि आता 100% लढाईला सुरुवात होणार. तोच जिजाऊ वाड्यातून मोठ्याने आवाज दिला, आबा. आणि हे शब्द ऐकून मात्र लखुजी जाधवांच्या काळजामध्ये माया प्रेम उत्पन्न झालं, तयार झालं आणि त्यांची तलवार खाली पडली. त्यांनी जिजाऊकडे बघितलं, तलवार ठेवून दिली. विश्वासरावाला तर पहिलीच लढाई करण्याची इच्छा नव्हती. ते पाहुणेच होते. त्यांच्याशी हात मिळवणी करून विश्वासरावांनी लखुजी जाधवांना आपल्या वाड्यामध्ये नेल्यानंतर हळूहळू लखुजी जाधवांचा राग शांत होत गेला. त्या ठिकाणी ते थांबलेले आहेत आणि पान चहाचं झाल्यानंतर त्यांनी हळूच आपल्या जिजाऊला विचारलं, आपल्या मुलीला विचारलं, तुझी कसं का आहे, बरं आहे का? जिजाऊ सांगत होती, काय बाबा, काय बरं आहे. तुम्ही माझी रंगपंचमीच्या दिवशी, धुरुडेच्या दिवशी या भोसले घराण्याशी सोयरीक केली, हळद लागली. ती जीवची हळद आजूक वाऱ्यावरच उडते आहे. पोरीची जात बुक्याप्रमाणे कोणीही उचलावं, कोणाच्याही कपाळाला लावावं. हे ऐकून लखुजी जाधवांना फार फार वाईट वाटलं, दुःख झालं. परंतु त्या गोष्टीला इलाज नव्हता. शहाजींनी तुला जरी सोडला असलं, तुझ्यापासून जरी दूर गेला असला, तरी सुद्धा मी खंबीर आहे. चल, तू सिंदखेड राजाला चल, तुझं माहेर आजूक जिवंत आहे, असे लखुजी जाधव सांगत होते. परंतु जिजाऊ ऐकायला तयार नव्हती. जिजाऊ म्हणत होती, नाही, मी भोसल्यांची सून आहे, भोसल्यांशी कधीही गदारी करणार नाही आणि माहेरात येऊन राहणार नाही. जे काय होईल ते इथेच होईल आणि मी माझ्या भोसले घराण्याची एकनिष्ठ आहे. जिजाऊ ऐकायला तयार नव्हती. खूप इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या आणि रात्रीची झोप लागून गेली. जिजाऊंनी झोपण्या अगोदर बाबांना एक विनंती केली, बाबा, एकच उपकार करा की मला उद्या सकाळी शिवनेरी किल्ल्यावर नेऊन ठेवा. सकाळी मेणे तयार झाले. जिजाऊ मेण्यामध्ये बसवली. लखुजी जाधवांचा फौजफाटा, विश्वासरावांची माणसं सगळेजण त्या मेण्याच्या मागे पुढे चालत होती. जुन्नरच्या माळ रानावरून शिवनेरी किल्ल्यावर मेणा चढवला जात होता. वरी किल्ल्यावर गेल्यानंतर पहिल्यांदाच शिवालयात देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरात दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर लखुजी जाधव काय म्हणाले, बाई, वाचलो जगलो तर पुन्हा येईन, नातवाचं तोंड बघायला तर नक्कीच येईन, भोसल्यानं बोलवलं काय आणि नाही काय, मी नक्कीच येईन. कमरेचा कसा सोडला. 100 होन होते, ते होन जीवच्या हातात देत ते म्हणाले की तुला जर मुलगा झाला तर हे देवीला वा, मी नवस बोलला होता, मुलगा फार प्राक्रमी निघेल, नाव करील, असं लखुजीराव आपल्या मुलीला सांगत होते. जीवला हे सगळं ऐकून फार फार दुःख आणि आनंदही होत होता. वाचलो जगलो तर पुन्हा येईन, असे लखुजी जाधव पुन्हा पुन्हा म्हणत होते. शिवालयाच्या मंदिरातून दर्शन करून ते बाहेर निघाले. सह्याद्रीच्या पर्वताकडे पाहत ते म्हटलं, घाबरू नकोस मुली, 5ही छाया बिथारलेल्या आहेत, कोणाकोणाचा विश्वास राहिला नाही, त्यातच अधूनमधून पडणारे दुष्काळ, यामध्ये तुझं या ठिकाणी व्यवस्थित राहील. विश्वासराव तुझ्या पाठीशी आहेतच, काही असलं नसलं तर मला निरोप दे, मीही वेळेला हजर होईन, असे विश्वासानं लखुजीराव जाधव आपल्या मुलीला बोलत बोलत त्या शिवनेरीच्या वाड्यावर गेले. वाड्यावर गेलेले आहेत, तिथं बसलेले आहेत, गप्पा झाल्या आणि एकदाच लखुजीराव जाधवांनी विश्वासरावांना शेवटचा हात जोडले आणि सांगितलं, हे बघा विश्वासराव, माझ्या पोटचा गोळा तुमच्या पदरी सांभाळण्यासाठी ठेवतोय, जपा, मी फार फार तुमचा ऋणी राहील, असं लखुजीराव जाधव विश्वासरावांशी बोलले. शिवनेरीवर जीवला सोडलं आणि त्या ठिकाणाहून ते निघाले.
ती त्या किल्ल्यावरून खाली उतरत असताना जीव त्या गडावरून त्यांच्याकडे बघत होती. आपले बाबांचं सैन्य वापस वेरूळकडे निघालेलं होतं. बाबा पाठमोरे झाले, दिसेना असे झाले. ती भेट ही शेवटची जिजाऊची आणि लखुजीराव जाधवांची. त्याच्यानंतर कधी भेट झाली नाही. या गोष्टीचा तात्पर्य एकच आहे मित्रांनो, की भोसले आणि जाधव यांच्यामध्ये आलेलं येतुष्ट, आलेलं वैर, आलेली दुश्मनी ही मरेपर्यंत कायम राहिली, तशीच राहिली. आणि त्या दुश्मनीपोटी त्यांची आपसामध्ये भेट परत झालीच नाही. फक्त या राजासाठी, निजामशाह आणि आदिलशाहीसाठी हे दोन चांगले मातब्बर घराणे एकमेकापासून दूर गेले. गोष्ट जर आवडली असेल तर या गोष्टीमध्ये सांगण्याची एकच उद्देश माझा असा होता की नात्यामध्ये दुरावा नको, नात्यामध्ये वाद नको. त्या वादाचा परिणाम भोसले आणि जाधव कुटुंबाचा आपल्याला इतिहासामध्ये वारंवार वाचायला मिळतो. इथे थांबतो. गोष्ट जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हो, कमेंट सुद्धा करा. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.